धुले में घरेलू गैस सिलेंडर की कीमतों में 29 रुपए की बढ़ोतरी के बाद राजनीतिक माहौल गर्म हो गया है। विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारियों ने इस बढ़ोतरी को आम जनता पर अतिरिक्त बोझ बताते हुए कड़ी प्रतिक्रिया दी है। ऐसे मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व विधायक अनिल गोटे ने केंद्र सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि देश में लोगों को जाति और धर्म के मुद्दों में उलझाकर महंगाई और बेरोजगारी जैसे असली सवालों से ध्यान भटकाया जा रहा है। उन्होंने यह भी कहा कि देश के आर्थिक हालात गंभीर है और जनता को महंगाई व रोजगार जैसे मुद्दों पर एकजुट होना चाहिए। असं आहे की देशातल्या जनतेला वेगवेगळ्या धार्मिक आणि जातीय प्रश्नावर गुंतवून त्याच्या आड हे महागाई वाढवण्याचं काम सुरू आहे। मी सर्व तरुणांना आणि नागरिकांना आवाहन करतो की एक वर्षभर जात आणि धर्म यांच्या अपप्रचारापासून दूर राहा, कारण या दिवसात देशाची तिजोरी खराब झालेली आहे। 1,02,000 टन 20,000 टन सोनं विकून टाकलेलं आहे। देश दिवाळखोरीकडे जातो आहे। तुम्हाला धर्म आणि जातीची ओळी देऊन हे सगळे वळवत आहेत। बेरोजगार, शेतकरी, महागाई यापेक्षा मराठ्यांचं आरक्षण विरुद्ध ओबीसीचं आरक्षण हे प्रश्न उपस्थित करून तरुणांचं लक्ष तिकडे वळत आहे। मी सर्वांना आवाहन करतो की पहिले तुम्ही महागाई आणि बेरोजगारी या विषयावर एकत्र या। धर्म कुठेही जाणार नाही। 350 वर्ष मुघलांचं राज्य होतं, 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य होतं। आपला धर्म बुडालेला नाही। हिंदू धर्म इतका किरकोळ नाही की तो धर्म कोणी बुडवू शकेल किंवा त्या धर्माचे लोक धोक्यात येतील। लक्षात घ्या, जगामधल्या सर्व राजवटींना पुरून उरलेला एकमेव हा आपला हिंदू धर्म आहे। त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देऊ नका। अनेक संकटांमध्ये, अनेक आक्रमणांमध्ये हा धर्म सुरक्षित राहिले, हा सुरक्षित राहणार आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत।